तर नमस्कार मंडळी, आणि आता आपण चाललेलो आहोत एका भल्या मोठ्या शिवलिंगकडे. तर आटुकल भगवती देवीच्या इकडून आपलं दर्शन झालं, चांगलं मस्त दर्शन झालं. आणि हा तुम्ही आता बघाल तर हा आहे NH66, म्हणजेच मुंबई कन्याकुमारी हायवे. हा असा हायवे बघा, आणि आपल्याकडे महाराष्ट्रामधलं NH66 बघा, तर तुम्हाला कळेल इकडची गव्हर्नमेंट आणि इकडचं हे सगळं कसं असं चांगलं आहे. आपलं जरासं अजून खूप प्रगती व्हायची रस्त्यामध्ये. छान रस्ता बनवला. 150-150 रुपये टोल असतील, पण तरी पण रस्ता चांगला असेल तर टोल द्यायला काय वाटत नाही. तर असं आहे. मॅडम दिसत नाही, मॅडम तिकडे बघा. तर आता तुम्ही बघाल तर आपण चाललेलो आहोत शिवपार्वतीच्या टेम्पलच्या इकडे. तर तिकडचं खासियत काय आहे, एक मोठं शिवलिंग आहे तिकडे, आणि म्हणजे बऱ्यापैकी एक वर्ल्ड रेकॉर्ड काहीतरी आहे. तर ते आता जाऊन बघूया तिकडे. केवढं तरी मोठं शिवलिंग आहे तिकडे. रस्ता आहे आतमध्ये, गावाच्या आतमध्ये येते, तर इकडे जरासं सांभाळून चालवायला लागणार. तर बाजूला तुम्ही सगळे बघाल तर एकदम वाडे आहेत, आणि हे सगळं इकडे बॅकवॉटर्स असते. एकदम मस्त आतमधनं जाणारे रस्ते. आपल्याला इकडनं जायचं आहे लेफ्ट. हा असा रस्ता आहे, आणि सगळं एकदम वाड्या, एकदम घनदाट वाडे आहेत एकदम. हा बघा, हे आहे इनक्रेडिबल इंडिया. हे तुम्ही बघाल तर इकडे हे सगळे सुरभी रबर प्लांटेशन्स आहेत. लेफ्ट साईडला सगळं, दोन्ही साईडला रबर प्लांटेशन्स आहेत. तर नमस्कार मंडळी, आणि तुम्ही बघाल तर हे आहे चिनक्कल महेश्वरम शिवपार्वती टेम्पल. आणि असं बघितलं तर आतमध्ये जायचं असं आहे, आणि हे सगळे फुलं मस्त आहे. तर तुम्ही बघितलं तिकडे, तर इकडचं हे शिवलिंग आहे, आणि जबरदस्त मोठं शिवलिंग आहे. तिकडे हनुमान जी पण आहेत डोंगरावरती विराजमान, आणि मस्त आहे. तर तुम्ही बघितलं तर काय विशाल काय आहे हे. इकडे बघितलं तर हे असं, हा असा आवार आहे. ते जे आहे ते मंदिर आहे. 1:30 वाजता ते मंदिर बंद होतं. आता त्यांची काहीतरी पूजा चालू आहे. तर आणि हा असा एक छानसा परिसर मस्त केलेला आहे. आणि ही इकडची अशी पारंपरिक देवळं जनरली आता जी आपण आलोत
त्याच्यामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, पण इकडे फोटोग्राफी अलाउड आहे. आणि ओम ब्रह्म म्हणजे काय विशालता आहे. आणि डमरूची पण. आणि हे असं आहे. तर तुम्ही बघाल तर हे असं देऊळ आहे. आणि हा इकडचा फेमस दीपस्तंभ नाही स्तंभ.